आहे आणि माझं जरी नाव सांगितलं सगळं श्रेय ह्या पंचायत समितीचं मोरे साहेबांनी त्यांची टीम जी आहे ती अतिशय चांगलं काम त्या पंचायत समितीमध्ये करते आहे आणि त्यामुळे विविध योजना की ज्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, परंतु अधिकतरी योजना आपल्या सगळ्या वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम होतं। त्याबद्दल पंचायत समितीचे मी धन्यवाद देते, त्यांचे अभिनंदन करेल की चांगले उपक्रम आणि लोकांची सेवा करण्याची जी संधी उपलब्ध केलेली आहे। कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ते परीक्षा देऊन वगैरे सगळं हे करून नोकरीवर येतात, म्हणजे त्यांना संधी मिळते, तर त्या संधीसाठी त्यांना पगारही मिळतो, परंतु काही लोक त्या संधीचं सोनं करत नाहीत। काही अधिकारी असतात की त्या संधीचं सोनं करतात आणि खऱ्या अर्थानं शेवटचा माणूस जो आहे, जो घटक आहे, जो वंचित आहे, जो दलित आहे, त्याची सेवा करण्याचं पुण्यकर्म ते कमावतात। आणि दुसरे आम्ही आहे, आम्हाला इथं परीक्षा द्यावंच लागते की नाही, द्यावं लागते की नाही द्यावं लागते? यांना तरी एकच वेळेस द्यावं लागते, आम्हाला किती वेळेस परीक्षा द्यावं लागते, किती वेळेस द्यावं लागते? प्रत्येक 5 वर्षांना परीक्षा द्यावं लागते की नाही? आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालं तर मग तुमच्या सेवेची संधी मिळते, असं आहे ना? आणि तुमचे आशीर्वाद असले, तुमची चांगली सेवा केली तर पुन्हा आशीर्वाद भेटतात, पुन्हा 5 वर्षामध्ये संधी भेटते। आणि चांगले काम नाही केलं तर आशीर्वाद भेटणार नाहीत, पुढे 5 वर्ष काम करण्याची संधी मिळणार नाही। त्यामुळे आम्हाला 5 वर्षांना परीक्षा द्यावी लागते, ती फार कठीण परीक्षा असते। त्यामध्ये उत्तीर्ण फार एकच होते की नाही मतदारसंघात, यांच्यात तरी खूप होतात उत्तीर्ण आणि मग सगळं पंचायत आमच्यासाठी एकच उत्तीर्ण होतं। त्यासाठी एक सेवाभावी वृत्ती, संवेदनशीलता आणि आपल्या लोकांबद्दल आपुलकी प्रेम असलं तर निश्चितपणे चांगल्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचल्या तर लोकांचंही प्रेम तेवढंच आपल्यावर राहतं, बरोबर आहे ना? तर आता या माध्यमातून आता हे संच आपल्याला मिळतोय आणि हे बघा, छोट्या गोष्टीतूनच मोठं विश्व निर्माण होतं। एकदम कोणी असं सोन्याचे चम्मच घेऊन जे पैदा झाले त्यांची गोष्ट वेगळी असते, बरोबर आहे ना? त्याच्या घरात अमाप असते, मग त्याच्या घरात पैदा होतात, त्यामुळे त्याला काही आवश्यकता नसते। परंतु खऱ्या अर्थानं मनुष्याला जीवन जगायचं असेल तर कष्टातून, मेहनतीनं जेवढा आहे त्याच्यामध्ये हळूहळू वाढ करून आपला उद्धारणं, आपले घरातले मुलं मुली कसे शिकतील, पुढे कसे जातील, यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून पैसे कमवून आपलं घर चालवावं लागतं। आणि त्यासाठीच हा एक आधार की याच्यातून 2 पैसे आपल्या बचत गटाच्या मार्फत आपल्या घरामध्ये आले पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे। आणि पुढेही आता लखपती दिदी तर बऱ्याचशा झालेल्या आहेत आणि मोदीजींचं स्वप्न आहे, माननीय देवेंद्रजींचं स्वप्न आहे की जोपर्यंत या देशातल्या 50% तर महिला आहेत त्या जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत हा देश विकसित होऊच शकत नाही, पुढे जाऊच शकत नाही। म्हणून महिलांवर तसाही मोदीजींचा जास्त विश्वास आहे, देवेंद्रजींचा विश्वास आहे। म्हणून महिलांना केंद्रबिंदू ठेवून त्यांना पुढे येण्याच्या संधी प्राप्त करण्यासाठी एक एक योजना या केंद्र आणि राज्य शासनाकडून तुमच्यासाठी आखल्या जातात। त्यात लखपती दिदी असेल, बचत गटावर प्रोत्साहन असेल। आता आपण आज पेपर जर वाचला असेल, मला वाटते बऱ्याचशा जणांनी वाचलंच नसेल, पण आजच्या पेपरमध्ये कालचा जो मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला, माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी काय निर्णय केला कालच्या मंत्रिमंडळात कोणाला माहिती आहे का? महिलांपैकी बचत गटापैकी थोडं वाचत जा, थोडस तुम्ही असं प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे। प्रवाहामध्ये राहिलं तर तुम्हाला 2 गोष्टी तुम्हालाही समजतील, त्या 2 गोष्टी समजल्या तर तुम्हाला अजून जास्त पुढे जाता येईल। म्हणून थोडंसं वाचन किंवा थोडं संपर्कात राहणे, अधिकाऱ्यांच्या संपर्कात, चांगले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणे, येत राहायचं आपलं पंचायत समितीवर। काम नसलं तरी यायचं की काही अजून याच्यामध्ये आपण काय करू शकतो, काय नाही करू शकत, कशी मदत होईल, काही अजून योजना येत आहेत का? त्यामुळे आपल्याला पुढे जाण्याची संधी प्राप्त होते। कालच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला की पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवात महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत त्यापैकी 10 जिल्ह्यांमध्ये 220 कोटी रुपये त्यांनी काल मंजूर केले। त्या 220 कोटीमध्ये 21,000 रुपये, 21 कोटी रुपये एका जिल्ह्यामध्ये 21 कोटी रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठा मॉल तयार करण्यात, फक्त बचत गटाचं साहित्य विकण्यासाठी, बाकी दुसरं काही नाही। म्हणजे जसे आपण शहरात मॉल पाहतो की नाही, पण तिथं मोठे मोठे मॉल असतात शहरामध्ये, त्याच्यामध्ये मग
वेगवेगळे ब्रँड असतात, ते विकायला येतात, लोक तिथे झुंबड करतात. कारण आजकाल काय आहे की छोट्या छोट्या गेल्यापेक्षा एका मॉलमध्ये गेलं की सगळ्या प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी भेटतात. त्यामुळे लोकांची मानसिकता असते की तिथे गेलं की आपल्याला सगळ्या वस्तू आपल्या घरासाठी नेता येतात. म्हणून मॉलची आता बचत गटांचा मॉल म्हणजे 21 कोटीमध्ये मोठा मॉल बांधला जाईल. त्यामध्ये बचत गटांना समजा कोणाचं खाण्याचे प्रॉडक्ट आहे, त्यांचा आयुर्वेदिक याचा स्टॉल आहे, असे स्टॉल देऊन त्या बचत गटाचे जे जे उत्पादनं त्या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे होतात ते सगळे त्या मॉलमध्ये ठेवून मग लोक समजा त्या मॉलमध्ये आला तर त्याने काही दुसरे वस्तू घेते बचत गटाच्याच घ्यावं लागणार आहे त्या मॉलमध्ये गेलं तर. म्हणून लोकांना सवय लागली पाहिजे की आमच्या महिलांना पुढे आणण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी आपण या महिला बचत गटाच्या मॉलमध्ये गेलं पाहिजे. मॉलमध्ये गेलं तर आपल्याला विविध प्रकारचं साहित्य जे आमच्या बचत गटांनी बनवलं ते विकत घेता येईल आणि आमचे बचत गटही सक्षम होतील. आपल्याला चांगल्या वस्तू ज्या घरी लोकांनी बनवल्या त्या आपल्याला मिळतील हा विश्वास तुम्हाला निर्माण करायचा आहे. बचत गटाचे मॉल तर आपण तयार करतो. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यात होती, पुढच्या वर्षी अजून 10 जिल्ह्यात होती, म्हणजे 3 वर्षामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये मॉल तयार होते. आणि मॉल म्हटलं की जरा मॉल संस्कृती आता झालेली आहे. महिला आपल्या घरातल्या जरा आता शिक्षित आहेत किंवा थोड्या शिकलेल्या आहेत मुली आजकालच्या. आपल्या मुली शिकलेल्या आहेत की नाही, आता शिकून राहिल्या. तर त्या मुली वगैरे त्यांच्या नवरे ते काय पाहतात की चल मॉलमध्ये जाऊ एखादं दुकान, ते वेगळं वेगळं. म्हणून मॉलची एक संस्कृती तयार झाली. म्हणून महिला बचत गटासाठी आपण मॉल बांधतोय महाराष्ट्र गौर शासनाकडून आणि त्या माध्यमातून महिला बचत गटाला अजून पुढे नेण्याचं काम हे महाराष्ट्र शासन आपलं करते आहे. दुसरी आता आपण एक योजना आता इथं बसलेली आहे, लाडकी बहीण. कोण कोण समावेश आहे याच्यामध्ये लाडकी बहीणचा लाभ घेणार? हात वरती करा सगळेच आहेत. मग त्याच्यावर गेली ना आता काय करता, आता तू याच्यावर खात जा. आता तू बसून खायचे दिवस आहे. तर आता हे लाभ घेतलेले आहेत. यांच्यासाठी आपण आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमच्यातलेच प्रतिनिधी, तुम्हीच सदस्य आणि तुम्हीच डायरेक्टर अशी एक तुमची पतसंस्था आपण बनवतोय महिला बचत गटामध्ये. आणि जे लाडकी बहीणमध्ये ज्यांना लाडकी बहिणीचा लाभ मिळतो त्या सगळ्यांना सदस्य करून त्यामधले ज्या सुशिक्षित आहे, थोडं बँक चालू शकतात, ज्यांना नॉलेज आहे, त्याचं त्या प्रकारचं त्यांच्याकडे एज्युकेशन आहे, त्यामध्ये आपण डायरेक्टर घेणार आहे आणि तेच त्या बँक चालवतील. बचत गट आपल्या या लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांची बँक आणि ती पतसंस्था त्याच महिला चालवतील. त्याच्या मागे आणि पुढाकार मी घेतोय. मार्गदर्शक माझी बायको राहील, चालेल ना, फक्त मार्गदर्शक, बाकी तुझा काही तुम्हाला संबंध येणार नाही. चालेल की नाही चालेल? ठीक आहे, डायरेक्टर राहणार नाही, ती फक्त तुमच्यावर उभंच करत जाईल, चालली पाहिजे आणि तुम्हाला मदत करत जाईल, बाकी दुसरं काही करणार नाही. तर आता त्याची आपण प्रोसेस चालू करतो आहे. फक्त एक लक्षात ठेवा, आपण तुम्हाला 1500 रुपये भेटतात, पुढे वाढतील, आता वाढतील, हे आज मी समजेल तेव्हा वाढतील, 1500 भेटतात. तर आपल्याला ती पतसंस्था चालू करते, त्यात सदस्य जे आहेत त्यांना 1000 रुपये सदस्य फी भरावी लागणार आहे. कारण 1000 रुपये सगळ्या सदस्यांचे जमा होतील आणि त्याच्यावर अधिकार महिला ज्या लाभार्थी आहेत लाडली बहिणीच्या त्याच त्यांचा अधिकार त्या बँकेवर राहील. त्याच्या मागची भूमिका ही आहे की एक बघा तुम्ही, आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 30,000 महिला त्याच्या लाभार्थी आहेत. किती? 30,000. याच्यामध्ये बघा ही कशा प्रकारे क्रांती करणारी योजना आहे. बघा तुम्ही, इतकी क्रांती होणार आहे याच्यामध्ये की तुम्ही आज जर विचार, म्हणून आजच सांगतो म्हणजे मोठी क्रांती होणार. पहिल्यांदाच मी तुमच्या समोरच बोलतोय, अजून बाकीच्या महिलांना काही माहित पण नाही विषय. तुमच्या समोर मी तर रक्षाबंधनच्या दिवशी हा विषय घेणार होतो, लाडक्या बहिणीला बोलून जाऊ रक्षाबंधन कार्यक्रम होता त्याच्यात घेणार होतो. पण आता तुम्ही आहे योगा करून तुमच्यापर्यंत विषय केला पाहिजे. यामध्ये याच्या मागची भूमिका काय, चिंतन काय आहे, तर यामध्ये 30,000 महिला आपल्या लाभार्थी आहेत मतदारसंघामध्ये. आता 30,000 लाभार्थी म्हटलं, 1000 रुपये त्यांची सदस्य फी राहणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, कारण ते बँक तयार करण्यासाठी. आता 30,000 महिलांचे किती जमा होतात? 3 करोड रुपये. म्हणजे तुमचंच भाग भांडवल 3 करोड जमा होणार आहे. 1000 रुपये किती होणार आहे? 3 करोड. तुम्हाला 1500 महिना भेटते, त्यामुळे एखाद्या महिन्यातले 1000 रुपये त्याच्यात भरून टाकायचे पहिल्या महिन्याचे. ते 3 कोटी रुपये तुमचे जमा होतील आणि दर महिन्याला त्या पतसंस्थेमध्ये जे तुमचे पैसे आहेत लाडली बहिणीचे, ते डायरेक्ट त्या पतसंस्थेच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे शासनाकडून. म्हणजे तुमचं जे पतसंस्थेमध्ये अकाउंट काढणार आहे आपण
म्हणजे त्या पतसंस्थेच्या अकाउंटमध्ये शासन तुमचे पैसे लाडली बहिणीचे याच्या पुढे जमा करणार आहे. म्हणजे त्या पतसंस्थेमध्ये महिन्याचे 3 कोटी रुपये तुमचे जमा होणार आहे. त्यावेळेस 4.5 कोटी रुपये जमा होतील प्रत्येक महिन्यात. म्हणजे तुमची बँक किती श्रीमंत होईल सांगा, तुम्ही विचार करा. दर महिन्याला 5 कोटी रुपये तुमच्या पतसंस्थेमध्ये शासन जमा करणार आहे लाडली बहिणीच्या माध्यमातून. म्हणजे 5 कोटी रुपये तुमच्या बँकेत जमा. कोणाला काढायचं असेल त्याला बंधन नाही की नाही त्याच्यात थोडी ठेवणार आहे, मला खर्च करायचा, खर्च करू शकता. फक्त त्या अकाउंटमध्ये येतील. तुम्हाला काढायचे अधिकार आहेत, खर्च करायचे अधिकार आहेत, त्याच्यामध्ये बंधन काही नाही आहे की नाही तुम्ही ते ठेवाच त्याच्यामध्ये बँकेमध्ये, असं काही नाही आहे. तुम्हाला वाटलं मग काम पडलं काढले, पण त्या बँकेच्या त्या पतसंस्थेच्या माध्यमातूनच तुम्हाला व्यवहार करावा लागतील, जेणेकरून ती पतसंस्था वाढत जाईल. मग आता हे 3 कोटी तुमचे डिपॉझिट आहेत 1000 रुपयानं, हे 3 कोटी डिपॉझिट आहेत, महिन्याचे 5 कोटी जमा होतील, वर्षाचे किती होणार आहे? 60 कोटी रुपये तुमचे त्या पतसंस्थेत वर्षाचे जमा होतील. मग त्याच्यामधून तुम्हीच ठरवायचं आहे. समजा एका महिला बचत गटाने अर्ज केला की आम्हाला हे आता एवढं साहित्य पडलं, एवढ्या साहित्यामध्ये जरा कमी पडते आहे, मग आपल्याला त्याच्यातच वाढवायचा उद्योग. त्या गावामध्ये स्कोप आहे बाबा, की छोटे मोठे लग्न असतील, कार्यक्रम असतील, तिथं असतील, आमच्यातले स्वयंपाक करणार आचारी आम्हीच बनवू. तर भाज्या तर तुमच्यापेक्षा चांगले माणसं बनवतात का? फक्त एवढं मोठं बनवायचं असलं तर ते 2-4 जण लागतात, तर 2-4 महिलांकडून वांग्याची भाजी बनवतायची. पोळ्या तर तुम्हीच टाकता. बुंदी गिंदी शिकून घ्या. बुंदी लाडू तुम्ही बनवत नाही का? सगळंच तर बनवतात. जिलेबी करता नाही येत का? मग हे आचार्यपेक्षा आपणच आपला महिला बचत आचार्य बनायचं. याच्यामध्ये जर मग आता आपण मोठी वाढ करायची आहे, कारण वाढायचं साहित्य लागेल, ग्लास लागेल, हे लागेल, तर मग त्या बँकेमध्ये त्या महिला बचत गटानं अर्ज केला की मला 50,000 पाहिजे, 1 लाख पाहिजे, तर ते लोन सुद्धा त्या बँकेतून त्यांना मिळेल. कारण बँकेला शाश्वती राहणार आहे की या महिला बचत गटाचे 15,000 रुपये, समजा महिला बचत गटात तुमचे 10 सदस्य असतील, 15 सदस्य, 25, तर तुमचे 20-25,000 10,000 महिन्याचे जमा होणारच आहेत की नाही बँकेमध्ये. म्हणजे बँकेला काही असा प्रॉब्लेम आहे का की बा या महिला बचत गटाने पैसे नाही भरले तर बँक डुबणार आहे का? कारण तुमच्या त्या अकाउंट मध्ये जमा होणारच आहे. तुम्ही समजा 1 लाख रुपये लोन घेतलं, 2 लाख रुपये लोन घेतलं, तर त्याचे हप्ते जर पाडले तर महिन्याचे तुमचे शासनाकडून येणारे पैसे हे हप्त्यामध्ये कटत जातील. पण तुम्हाला एक खट्ट्या तुमच्या उद्योगासाठी पैसे मिळतील. लक्षात आलं ना? म्हणजे स्वतःची तुमची बँक आपण तयार करणार, स्वतःची. कोणाच्या दरवाज्यात तुम्हाला कोणत्या बँकेचा पत्राचा हात आणि पदर पसरायचं कामच नाही. आमचीच बँक आम्हीच चालवून, आम्हीच त्याचा उपयोग करून, आम्हीच त्याच्यामधून धंदे चालू करू, बिझनेस चालू करू, छोटे मोठे कार्य चालू करून त्याच्यातून पुढे जाऊ. योजना कशी आहे ती कोणाला काही त्याच्यामध्ये शंका आहेत का? तर तुमचाच पैसा तुमच्याजवळ राहणार आहे, तुम्हीच खर्च करायचा. फक्त मग त्याच्यामध्ये तुम्हाला पाहावं लागेल की महिला बचत गट खरोखर चांगला आहे की नाही. एखाद्या वैयक्तिक लोन जे आहे ते 25,000 आपण देणार नाही त्या बँकेमधून. आपण म्हणजे तुम्ही देणार नाही. मग 25,000 तर तिचे किती महिन्यात जमा होतात? 1,500 करा हिशोब लवकर. 1 वर्षात 1 वर्षात जमा होतात. म्हणजे तुम्हाला कोणाला बँकेला असंही काय किंवा बँक बुडली म्हणून आमचे पैसे कुठे गेले? कारण तुम्ही 25,000 देणार आणि त्या बाईचे तर तुम्हाला त्या बाईला तर भरायचं कामच नाही ना. गव्हर्नमेंटच 1,500 रुपये ते भरत जाणार. त्या हिशोबानेच तुम्ही तेवढे पैसे देणार त्या बाईला. की जर 1.5 वर्षाचे तुम्ही पैसे किती झाले? 18,000 किंवा 30,000. 30,000 तू लोन घेऊन जा. म्हणजे तिच्याकडे जायचं कामच नाही. अकाउंट मधून डायरेक्ट लोन कटत जाईल. म्हणजे तुम्हाला 1500 रुपये हर महिन्याला खर्च केल्यापेक्षा एक रक्कम जे तुम्हाला मुलांच्या एज्युकेशन मध्ये असेल, एखादा छोटा मोठा धंदा चालू करायचा, तुम्हाला एक खट्टा भेटेल. मग ते कटत राहतील त्याच्यामध्ये. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? तसं तर तुम्हाला उभं करत नाही कोणी. तर अशी एक सिस्टीम आपण नाही काढली, ही शासनानंच काढली. आपल्या शासनानं काढली की या महिलांना त्या पैशाचा व्यवस्थित उपयोग करता आला पाहिजे. समजा आता एक महिला बचत गट आहे, त्याच्यात 25 सदस्य आहेत, तर 40-45,000 रुपये महिन्याचे त्यांचे त्या बचत गटाचे जमा होणार आहे बँकेमध्ये. वर्षाचे किती रुपये? 6 लाख. 6 लाखाच्या जवळ. मग त्याला 5 लाखाचं लोन द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कारण त्याच्यातून तर डायरेक्ट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये होत्या, लोन खात्यामध्ये त्याचं जमा होणार आहे. मग 5 लाख एकदम भेटले त्या महिला बचत गटाला, तुम्ही मोठा काम करू शकता की नाही? मोठा विचार करू शकता तुम्ही. चला हे भांड्याला मोठा आपण कॅटरिंग तयार करू. म्हणजे एक उदाहरण.
एखादा दुसरा बिझनेस करू शकता. आणि मग याच्यातून तुम्हाला तसे 5 लाख टप्प्याटप्प्याने हिच्या खात्यात जमा तिच्या खात्यात एक दुसरा थोडी होणार आहे. मग कोणाला पाय फुटतात, नवराच मागते. मग सगळ्यात पहिले तर मागते की नाही? मग खरं सांग, सगळ्यात पहिले कोण मागते पैसे त्यातले? त्रास देते की नाही? नाही 500 काढून दे मला, हा मत आहे 1000 रुपये काढून दे. त्यापेक्षा मी घेतलं कर्ज, आमचा महिला बचत आम्ही धंदा टाकला, आता ते 1.5 वर्ष काय आम्हाला भेटणार नाही, 1.5 वर्ष आम्हाला त्या फिटणार आहे त्याच्यामध्ये पैसे, मग मागणार आहे काय? त्यामुळे अशा पद्धतीनं महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणे, आत्मसन्मान त्यांचा जागृत करणे, नवऱ्याला बी उत्तर द्यायची ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे की तू नाही चालवत मी घर चालू शकते, एवढी ताकद महिलांमध्ये निर्माण करायची आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विविध योजना या महिलांसाठी त्यातलेच हा एक भाग आहे. त्याच्याच पुढे पतसंस्था, अशा विविध योजना ज्या आहेत, कारण शासन योजना बंद करणार नाही याचा अर्थ आणा लक्षात. कारण शासन बँक पुढे का सांगून आले महिला लाडकी बहीण योजनेची चालू ठेवणार आहे म्हणूनच की नाही. लोक म्हणतात 1 वर्षात बंद करणार आहे, 2 महिन्यात बंद करणार आहे म्हणतात की नाही? म्हणत सांगतात की नाही? आणि आता तर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे पुढे, आता तर तुम्हाला सांगणार आहे की 2 महिन्यात आता झाली की बंद आहे तुमच्या योजना, सांगणार आहे. पण आता तुम्हाला दुसरीकडून समजलं पाहिजे की आपण पतसंस्था शासनानंच प्रत्येक विधानसभेत तालुक्यात निर्माण करण्याचं परमिशन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शासन योजना बंद करणार नाही. आणि त्याच्या मागची इतक्या चांगल्या भूमिका आहे. समजा तुम्हाला असं वाटलं की 3 वर्षासाठी एका महिला बचत गटाला 3 वर्षाचं लिहून दिलं की 3 वर्षाचे आमचे पैसे हप्ता म्हणून जमा करण्यात आले, तर किती लोन भेटू शकते तुम्हाला? 15 लाख. आता सांगा बरं, एखाद्या महिला बचत 15 लाख लोन घेतलं तर त्याला कोणताही धंदा करता येतो. आता तुम्हाला 15 लाख कोणी देऊ शकते का? 5 लाख देऊ शकते का कोणी? म्हणून त्याच्या मागची भूमिका ही आहे. म्हणून चांगलं त्याचे आपण प्लॅन तयार करतोय. आणि त्याच्यामध्ये आमच्यातलं कोणी आम्हाला थोडी लाडली बहिणीचा माझ्या बायको थोडी भेटते, त्यामुळे त्याच्यात राहूच शकत नाही. फक्त ते आम्ही उठबैस करायला येतो, तुमच्यात ते प्रॉब्लेम नाही आला, बँक व्यवस्थित चालली पाहिजे तेवढं लक्ष देण्यासाठी मी आणि माझी बायको येणार, बाकी आमचा काही संबंध नाही. तुम्हीच ठरवायचं असते, तुम्हीच करायचं. त्यामुळे याच्यातून आपला उदरनिर्वाह होते. एक चांगला इनिशिएटिव्ह आपल्या व्हिडिओ साहेबांनी त्यांच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्हालाही भविष्यामध्ये अजून चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अजून भरभक्कम व्हा आणि आपली पुढची येणारी पिढी जी आहे तुमच्या घरातली, ती शैक्षणिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे पुढे जा. आणि त्यासाठी तुमच्याकडून नवऱ्याचं काम करे, पण बायकोनं बी तेवढंच आम्ही सक्षमतेने आमचे पोरं शिकू शकतो, त्यांना पुढे येऊ शकतो. स्वतःवर तुमच्यावर अवलंबून नाही तर आमचाही त्याच्यामध्ये हिस्सा राहील. या पद्धतीनं महिलांनी विचार करून या पद्धतीनं पुढे जावं. आणि घर एकत्र समजून, नवरा बायकोचं एकत्र आमचं घर आहे, त्यामुळे दोघांचं एक दुसऱ्याला हातभार लागला पाहिजे. या विचारातून आपल्याला पुढचं कुटुंब व्यवस्था जी आहे ती या पद्धतीनं पुढे गेली पाहिजे. आता आमच्या या भगिनी समजा इथं सर्व्हिस करतात, दोघांना फायदा होते की नाही घरामध्ये, त्यामुळे लवकर घर पुढे जाते. आणि आपण महिलांना घरातच फक्त जाय नाही तर बसेल घरात. नवरा किती कमावते आपल्याला माहिती आहे, कोण कमावते कोणी कमावत नाही, कोणी गमावते, कोणी काय संध्याकाळी प्रोग्राम मध्ये जातात. त्यामुळे विचार घरामध्ये प्रॉब्लेम तयार होतात. त्यामुळे आपलीही कोणतीही महिला ही सक्षम, काही प्रॉब्लेम आले तरी मी सांभाळू शकते एवढी ताकद आपल्या महिला झाली पाहिजे. हा त्यामागचा पंतप्रधान मोदीजींचा विश्वास आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने पुढे गेले तरच देश पुढे जाईल. नाही तर तुम्ही असे हे लोक हे आपल्या घरात याच्यावर काहीच नाही आणि एक वर्ग चालला असा पुढे, तर देश पुढे जाणार आहे का? नाही जाणार आहे. सगळे पुढे गेले तर देश पुढे जाणार आहे. आणि म्हणून या पद्धतीने विचार करणारे आपले दोन्ही शासन आहे आणि आपले अधिकारी चांगल्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना सहकार्य करतात. अपेक्षा एवढीच आहे की याच्यामध्ये कुठे वादविवाद होता कामा नाही, कारण शेवटी हे काही एकट्याचं नाही आहे. हे एकट्याचं साहित्य आहे का? नाही आहे. त्यामुळे माझं नाही आहे, आमचं सगळ्याचं, आमची भावना, एकत्रितपणाची भावना ही आपल्यामध्ये निर्माण ठेवावी, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. भविष्यातही जिथं तुम्हाला अडचण आली, साहेब असतील, कर्मचारी असतील, माझंही घर उघडत असते, जिथं जिथं अडचण आली तिथं तुम्ही या, निश्चितपणे तुम्हाला सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.